Hellos and warm welcome. Let's start today's lecture. We are thinking about perfect competition. We are learning about perfect competition, market structure. We have already seen the features. We have also seen the revenue concepts and total revenue, marginal revenue, and average revenue concept till yesterday. And today we are going to move forward. तुम्हाला आपण जे आतापर्यंत शिकलोय ते सगळं लक्षात येतंय का? आणि तुमचे माईक नेहमीप्रमाणे तुम्ही ओपन ठेवणार आहात ना मी जेव्हा काही विचारीन तेव्हा? का दुपारची झोप घेण्याचा एक चांगला विचार आहे? कारण अदरवाईज तुम्ही जर मला उत्तर दिलं नाही तर मला तुम्हाला कळतं हे कळतच नाही किंवा नाही कळतं हे पण कळत नाही. सो असा विचार करा, तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी फी भरता बरोबर. मग ते शिक्षण जर मिळत नसेल तर त्या फीचा काय उपयोग? पैसे वाया गेले. कॉमर्स स्टुडंटला लक्षात आलं पाहिजे, इट इज अ लॉस, लॉस्ट कॉज. म्हणून तुम्ही लक्ष देणं ऍटलिस्ट गरजेचं आहे, फी भरली त्याच्यासाठी म्हणून सुद्धा. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो आपण हे बघितलं होतं की व्हॉट इज टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू. ज्यात आपण हे बघितलं होतं की टोटल रेव्हेन्यू म्हणजे प्राइस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी, ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी, आणि मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे टोटल रेव्हेन्यू दोन कमोडिटीजचे ह्यातला फरक डिवायडेड बाय जे या दोन क्वांटिटी सोल्ड केल्यात त्यातला फरक. ओके, सो एम आर इज डेल्टा पी आर, total revenue divided by delta quantity. Marginal revenue is also defined as ratio of change in total revenue to the unit change in the output sold. तुमचा किती टोटल रेव्हेन्यू आहे ह्याचा रेशो आउटपुट सोल्ड केल्याशी. सो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता एक डायग्राम दिसतीये राईट साईडला बरोबर. त्या डायग्राममध्ये ती डायग्राम काढून घ्या वहीमध्ये, कारण त्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलंय की मार्केटमध्ये तुम्ही प्राइस कशी फिक्स करणार आहात. ओके, किंवा मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण ओव्हरऑल टोटल रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू हे प्लॉट करणार होते फॉर परफेक्ट कॉम्पिटिशन. एक्स ॲक्सिसवर आहे आउटपुट म्हणजे क्वांटिटी क्यू आणि वाय ॲक्सिसवर आहे रेव्हेन्यू. तुम्ही काढताय राईट बाळांनो? उत्तर द्या मला, म्हणजे मग मला कळेल की तुम्हाला कळतंय की नाही. सो तुम्ही काढायला सुरुवात केली असेलच ऑलरेडी. सो तुम्हाला जर दिसत असेल तर आपण हे म्हटलं होतं की ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू प्राइस. कालच्याच आपण तुम्हाला आठवत असेल तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ए आर इज इक्वल टू पी बरोबर. त्याप्रमाणे तिथे पण आपल्याला दिसतंय की ए आर इज इक्वल टू पी तुमच्या पुढच्या स्लाइडमध्ये बरोबर. सो बघा टेबलमध्ये डायग्राम काढून झाली की टोटल रेव्हेन्यू हा नेहमी वाढत जाणारा असतो, कारण तुम्ही दर जी नवीन कमोडिटी सेल कराल त्याच्यापासून इन्कम काही ना काहीतरी इन्कम मिळणारच आहे आणि त्यामुळे तो नेहमी वाढणारा असतो. आणि म्हणून आपल्याला टी आरचा कर्व अपवर्ड स्लोपिंग दिसतोय बरोबर. टी आरचा कर्व तुम्हाला 0 पासून म्हणजे ओ पासून किंवा 0 पासून वरती जाणारा जो आता रेड हायलाइटेड आहे तो दिसतोय. इट्स अ अपवर्ड स्लोपिंग पॉझिटिव्हली स्लोप्ड टोटल रेव्हेन्यू कर्व. व्हेरॅज हा जो आहे हा कर्व हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे जवळजवळ पॅरलल टू हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस आहे जो ए आर इक्वल टू एम आरचा आहे. आता आपण टेबलकडे वळूया. ओके, सो क्वांटिटी किती पहिली क्वांटिटी म्हणजे एक कमोडिटी सेल केली, दुसरी कमोडिटी सेल केली, तिसरी, चौथी, पाचवी असं सांगितलंय. ओके, तो प्राइस के कॉलम में क्या दिख रहा है? हर एक कमोडिटी की प्राइस 10-10-10 है, क्योंकि परफेक्ट कंपटीशन में हर एक कमोडिटी की प्राइस सेम है, क्योंकि हर एक सेलर या फिर बायर मार्केट में प्राइस टेकर होता है, नॉट द प्राइस मेकर और सेटलर बरोबर. देन टोटल रेवेन्यू हमने कैसे निकाला? P मल्टीप्लाइड बाय Q, मतलब कॉलम 1 मल्टीप्लाइड बाय कॉलम 2. ओके, सो दैट मीन्स 10 मल्टीप्लाइड बाय 1 बरोबर, that is 10. Then 10 multiplied by 2, that is 20. 10 multiplied by 3, 30. 10 multiplied by 4, 40. 10 multiplied by 5, 50. सो टोटल रेव्हेन्यूचा कॉलम P मल्टिप्लाइड बाय Q तुम्हाला कसा आलाय ते लक्षात आला का? येस मॅम. व्हेरी गुड. ॲव्हरेज रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय सांगा मला?
Total revenue upon total revenue upon quantity. करेक्ट. टोटल रेव्हेन्यू अपॉन क्वांटिटी किंवा आउटपुट. बरोबर. म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो की टोटल रेव्हेन्यू आपल्याला पहिल्या कमोडिटीसाठी दिसतोय 10 आणि क्वांटिटी आहे 1. सो 10 डिवायडेड बाय 1 म्हणजे 10. पुन्हा 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10. 30 डिवायडेड बाय 3 म्हणजे 10. 40 डिवायडेड बाय 3 म्हणजे 10 आणि 50 डिवायडेड बाय 5 म्हणजे पण 10. सो तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ह्याच्यातूनच आपल्याला दिसतंय की P इज इक्वल टू AR आहे. बरोबर आहे की नाही? हा कॉलम आणि हा कॉलम हे जवळजवळ नाही, कम्प्लिटली सेम कॉलम आहेत. येत आहे तुमच्या लक्षात? बरोबर ना? प्राइसचा कॉलम आणि AR ॲव्हरेज रेव्हेन्यूचा कॉलम सेम आहे. 10 10 10 10 10. आता मार्जिनल रेव्हेन्यू हे जनरली कसं काढतात? आपल्यासाठी एक सोपा फॉर्म्युला ह्यांनी दिले ते बरोबरच आहे की डेल्टा TR अपॉन डेल्टा Q. पण आपण हे बघितलं होतं की याच्या आधी TRN, ओके, TRN म्हणजे nth कमोडिटीचा रेव्हेन्यू जो असेल तो टोटल रेव्हेन्यू मायनस TRN मायनस 1 म्हणजे त्याच्या मागच्या कमोडिटी पर्यंत आपल्याला टोटल रेव्हेन्यू किती मिळालाय तो वजा करायचा. जे काल आपण 100 मायनस 106 मायनस 100 असं केलं होतं. सो आपल्याला 6 असा रेव्हेन्यू मिळाला होता. आता इथे बघा काय करायला लागेल हे काढण्यासाठी. इथे 0 कमोडिटीला 0 रेव्हेन्यू आहे. म्हणजे पहिली कमोडिटी इथे जेव्हा एनच्या इथे 1 असेल तेव्हा पहिलं एन जेव्हा 1 आहे तेव्हा 10 हा तुमचा टोटल रेव्हेन्यू आहे. बरोबर. लेट मी चेंज द कलर ऑफ पेन सो दॅट आपल्याला आपण मार्जिनल काढतो हे लक्षात येईल. ओके. सो 10 हा आपल्या टोटल रेव्हेन्यू आहे. मागे 0 कमोडिटी सेल केली तर तुम्हाला किती रेव्हेन्यू मिळेल रे? टोटल रेव्हेन्यू. तुम्ही 0 कमोडिटी सेल केली, काहीही सेल केलं नाही तर तुम्हाला रेव्हेन्यू किती मिळेल? करेक्ट, 0. काहीच मिळणार नाही रेव्हेन्यू, काहीच सेल केलं नाही तर. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो 0 म्हणजे n म्हटल्यावर 1 असेल तर n मायनस 1 कसं असणार आहे तुमचं? n जर 1 असेल तर n मायनस 1 म्हणजे 1 मायनस 1 किती असणार आहे? 0. बरोबर. म्हणजे 10 मायनस 0 10च येणार आहे. सो मार्जिनल रेव्हेन्यू पहिल्याचा कळला. दुसऱ्या वेळी टोटल रेव्हेन्यू किती आहे? 20. सो दुसरी कमोडिटी म्हणजे आता आपला n किती आहे? 2. म्हणजेच n मायनस 1 किती असलं पाहिजे? 2 मायनस 1 म्हणजे 1. सो टोटल रेव्हेन्यू सेकंड कमोडिटीचा आहे 20 मायनस TRN मायनस 1 हे जे इथे आहे ते n मायनस 1 मधलं आपल्याला दिसतंय की फर्स्ट कमोडिटीचा रेव्हेन्यू किती आहे? 10. सो 20 मायनस 10 इज इक्वल टू पुन्हा एकदा 10. येतं लक्षात? म्हणजे थोडक्यात आपण जे क्युम्युलेटिव्ह स्टॅटिस्टिकमध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढतो, तुम्हाला आठवत आहे की मागचं कॉलम आणि पुढचा कॉलम ह्याची टोटल घ्यायची, मग पुन्हा तो कॉलम आणि त्याची पुढची रो याची टोटल घ्यायची. सो सेम आपण निगेशन करतोय, इन द सेन्स आपण डिडक्शन करतोय, वजाबाकी करतोय. सो आता मी 30 मधून 20 वजा करणार म्हणजे मग मला मिळणार 30चा मार्जिनल रेव्हेन्यू तिसऱ्या कमोडिटीचा. मग मी 40 मधून 30 वजा करणार, बरोबर, की मला मिळणार 40 मायनस 30 पुन्हा एकदा 10 मार्जिनल रेव्हेन्यू म्हणून. मग मी 50 मायनस 10 मायनस करणार, 50 मायनस 40 पुन्हा एकदा मला रेव्हेन्यू किती मिळालाय? 10. अशा प्रकारे मार्जिनल रेव्हेन्यू काढतात. तुमच्या लक्षात आलाय आपण कसा काढला ते? हो मॅम. व्हेरी गुड. मग हे टेबल ड्रॉ करून घ्या बरं पटकन. एवढं सगळं नीट असं पट्टी बिट्टीने ड्रॉ करायचं असं काही मी म्हणत नाहीये, पण ऍटलीस्ट कम्प्लीट ड्रॉ करून घ्या. आणि मग आपण काय केलं माहितीये का? P ला 10 समजलंय कारण आपली प्राइस 10 आहे की नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर प्राइस, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू सगळेच्या सगळे आकडे आपल्याला सेम दिसत आहेत. आणि म्हणून सिम्पली एका लाईन मध्ये आपले सगळे ग्राफ येऊन गेले. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजेच P इज इक्वल टू 10 इथून जो आपण ग्राफ सुरू केलाय तोच ग्राफ आपला AR इक्वल टू MR असा ग्राफ आपल्याला दिसतो डायग्राम मध्ये. येतंय लक्षात? झालं तुमचं टेबल ड्रॉ करून? येस मॅम. व्हेरी गुड. मॅम.
सो थोडं पुढे जाऊया का? तुमचं हे ड्रॉ करून झालं असेल तर, आणि समजा नसेल झालं तर तुम्ही काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपोआपच तुम्हाला आत्ता ते मिळेल. ओके, सो मी पुढे जाते. आता पुन्हा आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे बघणार आहोत इम्परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी. मागचं कसं होतं, परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू जेव्हा तुम्ही परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी असता तेव्हा कसं असतं ते. आता आपण बघणार आहोत इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन यांच्यासाठी कसं असतं ते. ओके, आता लक्षात ठेवायचा फॅक्टर काय आहे, तर प्राइस सगळ्या प्रोडक्ट्सची वेगळी वेगळी असणार आहे. पण रूल तोच आहे, जशी प्राइस कमी होईल तसे लोक जास्त क्वांटिटी घेत जातील, म्हणजे जास्त क्वांटिटी आपण सेल करू. बरोबर? म्हणून बघा, जर समजा तुम्ही बघितलं, हे टेबल पण ड्रॉ करायचे आणि ही डायग्राम पण ड्रॉ करायचे. सुरुवात करा बरं. सो जेव्हा आपण बघितलं की पहिली कमोडिटी होती, ह्या पहिली कमोडिटीची प्राइस होती 10. दुसरी कमोडिटी होती, म्हणजे दुसरी कमोडिटी सेल केली तेव्हा तिची प्राइस होती 9. तिसरी कमोडिटीची प्राइस होती 8. 4 कमोडिटी सेल केल्या तेव्हा त्यांची प्राइस होती 7 पर हेड किंवा पर कमोडिटी. 5 कमोडिटी जेव्हा सेल करायच्या आहेत, 5ची क्वांटिटी, तेव्हा त्यांची प्राइस आहे 6. 6 करायच्या आहेत तेव्हा त्यांची प्राइस आहे 5 आणि 7 करायच्या आहेत तेव्हा त्यांची प्राइस आहे 4. सो तुमच्या लक्षात येत आहे, जितक्या जास्त आपण कमोडिटी सेल करू तितकी मला त्या कमोडिटीची पर कमोडिटी प्राइस कमी करायला लागली, पर हेड असं आपण प्राइस म्हणू शकतो. बरोबर? पण आपले फॉर्म्युले तर सेमच राहतात आणि त्यामुळे आपल्यासाठी टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय आहे? TR इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय Q. सांगा बरं मला, काय फॉर्म्युला आहे टोटल रेव्हेन्यूचा? P मल्टिप्लाय Q. करेक्ट. मग आपल्याला पहिल्या कमोडिटीसाठी Q आहे 1, P आहे 10 आणि म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन किती झालंय? 10 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 10. बरोबर? मग त्याच्यानंतर 2 कमोडिटीसाठी प्राइस आहे 9. सो 9 मल्टिप्लाइड बाय 2 18. येतंय लक्षात? आणि सेम पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट घेत जाणार. 8 3s आर 24, 7 4s आर 28, त्याच्यानंतर 5 6s आर 30, 6 5s आर 30 अगेन आणि 7 4s आर 28. तुमच्या लक्षात येत आहे? जनरली आपण म्हणू शकतो की आपल्याला हळूहळू टोटल रेव्हेन्यू वाढत चालला होता, एका सर्टन पॉइंट वरती तो सेम राहिला आणि नंतर मात्र तो थोडासा कमी व्हायला लागला, जशा कमोडिटी जास्त विकायला लागल्या तशा. आता ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या बाबतीत हे कसं बघता येईल? ऍव्हरेज रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय सांगा बरं मला. करेक्ट. TR डिवायडेड बाय Q. एकदम करेक्ट. मग आता आपल्याला हे शेजारच्याच कॉलम मध्ये TR दिसतंय 10 आणि Q पण दिसतंय पहिल्या कॉलम मध्ये. सिम्पली काय करायचं आपल्याला? 10 डिवायडेड बाय 1. बरोबर? सो त्याची प्राइस आली 10. पुन्हा एकदा 18 डिवायडेड बाय 2 9. त्याच्यानंतर 24 डिवायडेड बाय 3 8. पुन्हा जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो प्राइसचा कॉलम आहे तो कॉलम जसाच्या तसा ऍव्हरेज रेव्हेन्यूचा आलाय, कारण ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू प्राइस. बरोबर आहे? येत आहे तुमच्या लक्षात ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कॉलम कसा आलाय ते? नक्की येत आहे का लक्षात? व्हेरी गुड. आता मग आपण मार्जिनल रेव्हेन्यू, ह्यात पण जर तुम्ही बघितलं तर लोकांना मिळणारा ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे ऍव्हरेज इन्कम हे हळूहळू कमी होत गेलंय. प्रत्येक कमोडिटी मागे लोकांना मिळणारं इन्कम हे हळूहळू कमी होत गेलंय. ओके, आता पुन्हा आपली काय गोष्ट आहे की आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू काढायचा आहे. तो काढताना आपण कसं करतो की शून्यव्या कमोडिटीचा, झिरो कमोडिटीचा झिरो अज्युम करतो आणि फक्त टोटल रेव्हेन्यूचा त्या कमोडिटीचा जो कॉलम असतो तो मायनस वरच्या कमोडिटीची रो मायनस करतो. सो सिम्पली इथे आपण झिरो अज्युम करणार आहोत झिरो कमोडिटीला. सो 10 मायनस 0 किती येणार आहे सांगा बरं? 10. 10 मायनस 0 10. मग मार्जिनल रेव्हेन्यू दुसऱ्या कमोडिटीचा काढायचा आहे, तर दुसऱ्या कमोडिटीचा TR मायनस पहिल्या कमोडिटीचा TR.
सो 18 मायनस 10 म्हणजे किती येईल? 8. करेक्ट. पुन्हा पुढचं सांगा. 24 मायनस 18. 6. करेक्ट. 6. पुढचं कसं झालं बघा. 28 डिवायडेड बाय 24, नॉट डिवायडेड बाय, डिडक्टेड. 28 डिवायडेड बाय 24 म्हणजे 4. 30 मायनस 28 2. 2. करेक्ट. त्याच्यानंतर 30 मायनस 30. करेक्ट. 30 मायनस 30 0. 0. आणि इथे आपल्याला नवीन गोष्ट काय बघायला मिळाली की 28 मायनस 30. बरोबर. 28 मायनस 30 किती होतात रे? -2. करेक्ट. म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे एक्स्ट्रा कमोडिटी सेल केल्यावरती मिळणारा इन्कम किंवा मिळणारा पैसा हे मायनस मध्ये गेलेत. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जे मिळणार होतं त्याच्याऐवजी आपलाच खर्च झालाय. -2 म्हणजे. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता 10, 8, 6, 4, 2, 0, -2 म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू पडतच जातो खाली. आणि तो AR पेक्षा फास्ट पडतो. कारण बघा ARचा कर्व, AR म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू सुद्धा खाली पडतोय. बरोबर आहे की नाही? पण ऍव्हरेज रेव्हेन्यू खाली पडत असला तरी ऍव्हरेज रेव्हेन्यू कमी स्पीडने पडतोय आणि तो एक्स ऍक्सिसला क्रॉस झालेला नाहीये. याचा अर्थ तो पॉझिटिव्ह आहे. बरोबर. पण मार्जिनल रेव्हेन्यूचा जो कर्व आहे त्याने ऑलरेडी एक्स ऍक्सिसला क्रॉस करून तो पलीकडे गेलाय. बघितलं का इकडे? याचा अर्थ तो निगेटिव्ह झालाय. म्हणजेच पडण्याचा स्पीड किंवा मार्जिनल रेव्हेन्यू कमी होण्याचा स्पीड हा खूपच जास्त आहे. इट इज डिमिनिशिंग ॲट डिमिनिशिंग रेट. तुमच्या लक्षात येतंय? याच्या उलट TRचा म्हणजे टोटल रेव्हेन्यूचा कर्व बघा. टोटल रेव्हेन्यूच्या कर्व मध्ये तुम्हाला पहिल्यांदा टोटल रेव्हेन्यू वाढताना दिसतोय. बरोबर. पण ज्या पॉइंटला मार्जिनल रेव्हेन्यू हा निगेटिव्ह बनला, ज्या पॉइंटला तो 0 बनला तिथे टोटल रेव्हेन्यू सेम दिसलाय बघा. 30 ला 30. बरोबर. तिथे दोन्ही टर्मचा मार्जिनल रेव्हेन्यू सेम आहे. पण ज्या पॉइंट नंतर टोटल मार्जिनल रेव्हेन्यू निगेटिव्ह बनला म्हणजे 0 वरून -2 झाला, आपला टोटल रेव्हेन्यू पण खाली पडायला लागलेला दिसतो इथे. तुमच्या लक्षात येतोय? पहिल्यांदा तो वाढत होता at diminishing rate, it was increasing at diminishing rate and then it was decreasing. हे दोन्ही ग्राफ जे आपण बघितले ते तुमच्या लक्षात आलेत का रे? Yes, ma'am. नक्की? ओके. सो लेट्स, Yes, ma'am. तुम्ही हे सगळं ड्रॉ केलंय राईट? Yes, ma'am. ओके. आपण पुढे जाऊया मग. Yes, ma'am. सो मला सांगा रे कि जब भी हमें एक फर्म के बारे में बात करनी है तो फर्म का अल्टिमेट गोल क्या होता है? फर्मचं सगळ्यात मॅक्झिमम किंवा काय म्हणू आपण त्याला, फर्मचं सगळ्यात उच्च असं गोल काय असतं? एम काय असतं? Profit. करेक्ट. प्रॉफिट मेकिंग. अदरवाईज प्रॉफिट मिळवायचा म्हणूनच बिझनेस चालतो. Profit. येस, करेक्ट. प्रॉफिट मिळवायचा म्हणूनच कुठलाही व्यवसाय चालतो. आणि त्यामुळे फर्मला नेहमी अशा प्रकारचं रिजन शोधून काढायला लागतं की तिथे त्यांना जास्तीत जास्त इन्कम मिळेल आणि त्या इन्कम मधनं जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल. याचाच अर्थ त्यांची कॉस्ट जे TC आपण जे म्हणतो, टोटल कॉस्ट, ही कमीत कमी असली पाहिजे आणि टोटल रेव्हेन्यू सगळ्यात जास्त, म्हणजे मग त्यांना प्रॉफिट मिळेल. बरोबर. बघा बरं का इथे काय लिहिलंय. तुमच्यापैकी कोणी वाचणार आहे का? चालेल. सांगा बरं, कोणी वाचणार आहे का? हात वर करा. रिअली नोबडी? ठीक आहे, मी सांगते वाचायला. मिहिर, वाच बरं. क्वांटिटी नाही, म्हणजे टेबल नको वाचू, वरची थिअरी वाच बरं. Profit is defined as the difference in total revenue and total cost. करेक्ट. A firm achieve a maximum by operating at the point where the difference between the two is at its greatest. Thus, profit is equal to total revenue minus total cost. ओके. सो एक सेकंड थांब, मी हे एक्सप्लेन करते, मग पुढचं आपण करूया. ओके. थँक्यू मिहिर. सो प्रॉफिटला Welcome, कसं डिफाईन केलं जातं की इट इज द डिफरन्स बिटवीन टोटल रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट.
फर्मला झालेला पूर्ण खर्च आणि फर्मला मिळालेलं टोटल इन्कम, या दोन्हीच्या मधला डिफरन्स हा तुमचा प्रॉफिट असतो. बरोबर, लॉजिकल आहे हे नक्की. बघा तुम्हाला आठवतंय का, आपल्याला आपल्या फायनल अकाउंट्स मध्ये सुद्धा आपला नेट प्रॉफिट कुठे दिसतो, जेव्हा आपण सगळेच्या सगळे इन्कम्स जे मिळालेली असतात, ग्रॉस प्रॉफिट आणि बाकी सगळी इन्कम, ती क्रेडिट साइड मधनं क्रेडिट साइड मोठी असते खूपदा नशिबाने, आणि तीच जेव्हा साइड आपण सगळ्या खर्चांमधून म्हणजे डेबिट साइड ती सगळी वजा करतो डेबिट साइड, तेव्हा आपल्याला तिथे बॅलन्स मिळतो आणि ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण टोटल इन्कम मधून, टोटल रेव्हेन्यू मधून आपली डेबिट साइड असणारी टोटल कॉस्ट वजा करतो की आपल्याला प्रॉफिट मिळतो. तुमच्या लक्षात येत आहे? अ फर्म अचीव्ज अ मॅक्झिमम म्हणजे फर्म सगळ्यात जास्तीत जास्त प्रॉफिट अचीव्ह करू शकतो, पण त्यासाठी त्या फर्मला एका पॉइंटवर ऍक्ट करायला लागतं किंवा एका सर्टन पॉइंटला ऍक्ट करायला लागतं, जिथे या दोघांमधला फरक म्हणजे रेव्हेन्यू आणि कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट यांच्यामधला फरक हा सगळ्यात जास्त असतो. बाय ऑपरेटिंग ऍट द पॉइंट वेअर द डिफरन्स बिटवीन द टू म्हणजे टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट इज ॲट इट्स ग्रेटेस्ट, तो सगळ्यात जास्त असेल तेव्हाच फर्मला मॅक्झिमम प्रॉफिट होऊ शकतो आणि फर्मने जास्तीत जास्त फायद्यासाठी त्याच पॉइंटवर राहून प्रोडक्शन केलं पाहिजे. ओके, आणि म्हणूनच आपण बिझनेस इकॉनॉमिक्स शिकतोय, कारण जर आपण हे शिकलो तर आपल्याला कळतं की अरे ऍक्च्युली आपल्याला काय, कुठे बिझनेस करायला हवा, किती प्रोड्यूस करायला हवं, किती नको प्रोड्यूस करायला, आपली टोटल कॉस्ट कितपर्यंत असून चालेल, आपल्याला इन्कम किती वाढवायचं आहे, आणि हे सगळं हे शिकल्यामुळे आपल्याला कळतं. ओके, आता टेबल बघा, पहिल्या म्हणजे ह्याच्यात क्वांटिटी दिलेली आहे, बरोबर, त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये प्राइस दिलेली आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये टोटल रेव्हेन्यू, आपल्याला नेहमीचा माहिती असलेला फॉर्म्युला P मल्टिप्लाइड बाय Q. पुढच्या ह्याच्यात टोटल कॉस्ट दिली आहे, जी तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलेलीच आहे किती आहे ती, आणि प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केलाय, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. तुम्हाला ही हेडिंग कळली टेबल्सची? कळली का मला सांगता? कळली असेल तर आपण पुढे जाऊ का परत सांगू ते मला सांगा. ओके, पण मी तुम्हाला हे सांगू शकते, परत सांगा. सांगते. लेट्स स्टार्ट ड्रॉइंग समथिंग. या पहिल्या कॉलम मध्ये तुमची क्वांटिटी किती सेल केली कंपनीने ते आहे. सो त्याच्यात काय बघा, पहिल्यांदा 0 क्वांटिटी, मग 1 2 3 4 5 असं आहे. ओके, नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये प्राइस आहे, की किती प्राइस आहे त्या कमोडिटीची. सो ती 0 कमोडिटी असली तरी सगळ्याची प्राइस तीच असणार आहे, 20 20 20 20 20, बरोबर. तिसरा कॉलम बघा, तिसरा कॉलम हा आपला टोटल रेव्हेन्यू वाला कॉलम आहे. सांगा बरं त्याचा फॉर्म्युला काय असतो? TR is equals to P multiplied by Q. व्हेरी गुड. सो आपण फक्त काय केलंय, P20 आहे आणि क्वांटिटी किती आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलंय. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा कॉलम आहे. येत आहे लक्षात? सो 0 मल्टिप्लाइड बाय 20 0, 1 मल्टिप्लाइड बाय 20 20, 2 मल्टिप्लाइड बाय 20 40, 3 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे 60, बरोबर. 4 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे 80, 5 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे 100. सो सिम्पली आपण टोटल रेव्हेन्यू फाइंड आउट केला तिसऱ्या कॉलम मध्ये. इथपर्यंत नक्की लक्षात आलं? येस मॅम. व्हेरी गुड. आता ही जी टोटल कॉस्ट आहे, ही टोटल कॉस्ट त्यांनीच आपल्याला दिली आहे, आपण नाही कुठून फाइंड आउट केली. ओके, त्यांनी आपल्याला अज्युम करून दिली आहे. सो पहिली कमोडिटी विकण्यासाठी किंवा 0 जी कमोडिटी आहे ती विकण्यासाठी मला 10 रुपये खर्च आलाय. म्हणजे जरी मी काही विकलं नाही तरी मला 10 रुपये खर्च आलाच आहे. का रे, तुम्ही मला सांगू शकता? मी काही विकलं नाहीये तरी मला 10 रुपये कसा काय खर्च आलाय? नाही लक्षात येते? आठवतंय गेल्या सेमिस्टरमध्ये जेव्हा आपण कॉस्टच्या सगळ्या बघत होतो तेव्हा टोटल कॉस्ट ही कुठल्या 2 प्रकारात डिवाइड होत होती रे? आठवतंय? काहीतरी TFC आणि TVC असं काहीतरी होतं. टोटल कॉस्ट ही नेहमी कोणत्या 2 प्रकारात डिवाइड होते? टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट. त्यातली टोटल फिक्स्ड कॉस्ट अशी असते की तुम्ही काहीही कमोडिटी सेल केली नाहीत तरी सुद्धा तुम्हाला भरायला लागते, लाईक इलेक्ट्रिसिटी चार्जेस,